So let's start with the new chapter, that is matrices. परत सांगतो, आता तुम्हाला टेक्स्टबुक घेऊन जवळ घेऊन बसण्याची गरज नाही. तुमचं सगळं लक्ष स्क्रीनवर असलं पाहिजे. ठीक, सगळं लक्ष तुमचं स्क्रीनवर असलं पाहिजे आणि तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला हे सगळं राईटअप करायचं आहे. माझ्यासोबत लिहू शकलात तर आनंद आहे, तुमचा वेळ वाचेल आणि लिहू शकता माझ्यासोबत. मी फार काही फास्ट नाही शिकवत, माझ्यासोबत तुम्ही लिहू शकता. पण तसं नसेल जमत तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. क्लास झाल्यानंतर लगेच लिहायचंय मात्र. इथं स्क्रीनशॉट जमा करून ठेवाल. मोबाईलची गॅलरी पूर्ण फुल झालेली आहे स्क्रीनशॉटने आणि लिहिलेलं एक पेज पण नाही, तर ते नाही चालणार. क्लास संपला लगेच तुम्ही स्क्रीनशॉट त्याच वेळेस त्याच क्षणाला तुम्हाला ते स्क्रीनशॉट वरून सगळं क्लासवर कम्प्लीट करून घ्यायचं आहे. भले मग त्यानंतर जा, काय तुम्हाला खायचं ते खा आणि नंतर होमवर्क करा. क्लिअर? होमवर्क भले ठीक आहे, तुम्ही रात्री कराल किंवा उद्या सकाळी कराल, पण क्लासवर्क मात्र क्लासच्या वेळेतच झाला पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना? चला आपण चॅप्टर सेकंड किंवा म्हणून चॅप्टर थर्ड स्टार्ट करतो आहे, मॅट्रायसेस. तर सर्वात महत्वाचं तर एक गोष्ट लक्षात घ्या की बघा, फर्स्ट चॅप्टरचं नाव काय होतं? लॉगॅरिथम्स. ठीक आहे. सेकंड चॅप्टरचं नाव काय होतं? डिटर्मिनंट्स. थर्ड चॅप्टरचं नाव काय आहे? मॅट्रायसेस. फोर्थ चॅप्टरचं नाव काय आहे? पार्शल फ्रॅक्शन्स. सगळ्यांना शेवटी काय आहे? यस. यस म्हणजे काय आहे? इट शोज दीज आर प्लुरल फॉर्म्स. प्लुरल फॉर्म्स आहेत, अनेक वचनी आहे. आपण मराठीमध्ये त्याला काय म्हणतो? अनेक वचनी. ठीक आहे. वन फ्लॉवर अँड मेनी फ्लॉवर्स. सो वन डिटर्मिनंट, मेनी डिटर्मिनंट्स. वन लॉगॅरिथम, मेनी लॉगॅरिथम्स. आणि आपण या चॅप्टर मध्ये फक्त एक लॉगॅरिथम शिकलो का? नाही, आपण मेनी लॉगॅरिथम्स म्हणून लॉगॅरिथम्स, मेनी डिटर्मिनंट्स म्हणून डिटर्मिनंट्स. सिमिलरली हिअर इट इज मॅट्रायसेस. मॅट्रायसेस नाहीये, तर लगेच तुम्ही म्हणाल झोपण्याच्या गाद्या वगैरे आहेत का काय ठिकाणी मॅट्रायसेस मध्ये? मॅट्रायसेस नाही, मॅट्रायसेस. मॅट्रायसेस. सो इट इज प्लुरल फॉर्म ऑफ व्हॉट? मॅट्रिक्स. एक सिंगल जो असतो त्याला आपण म्हणतो मॅट्रिक्स, आणि त्याचं अनेक वचन किंवा प्लुरल फॉर्म असणार आहे मॅट्रायसेस. क्लिअर? तर आपण या ठिकाणी मॅट्रायसेस म्हणजे सिंगल मॅट्रिक्स शिकणार आहे. ओके. सो फर्स्ट लेट अस सी what is a matrix. So first point is matrix. Now what is a matrix? A matrix is nothing but a rectangular arrangement. Rectangular arrangement of numbers enclosed in square bracket, enclosed in square brackets, then it is a matrix. Matrix is what? It is a rectangular arrangement of numbers enclosed in square brackets. ठीक. नाउ डिटर्मिनंट्स पेक्षा कसं वेगळं आहे हे? तर डिटर्मिनंट बघा काय आहे. डिटर्मिनंटची डेफिनेशन आपण शिकलेलो आहे, परत लिहितो तुम्ही या ठिकाणी. डिटर्मिनंटची डेफिनेशन आहे a square arrangement. ठीक है. A square arrangement of numbers enclosed in two vertical lines. ठीक है. So this is a determinant. A square arrangement of numbers. अरेंजमेंट कशी आहे? स्क्वेअर. मॅट्रिक्स मध्ये कसं आहे? रेक्टँग्युलर. सेकंड डिफरन्स काय आहे? सो इट इज एनक्लोज्ड इन टू वर्टिकल लाईन्स. इट इज एनक्लोज्ड इन टू वर्टिकल लाईन्स लाईक दिस डिटर्मिनंट मध्ये. बट इन केस ऑफ मॅट्रिक्स इट इज एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट्स लाईक दिस. क्लिअर? ठीक. नाउ सी एवरी रेक्टेंगल, मतलब
हम ये बोल सकते हैं, चला मराठीमध्येच घेऊया, तुमचं हिंदीमध्ये नाही चालेल. बर, तर रेक्टँगल जो आहे, एखादा रेक्टँगल हा स्क्वेअर सुद्धा असू शकतो. एखादा रेक्टँगल हा स्क्वेअर असू शकतो. समजा मी एक रेक्टँगल असा काढला की ज्याची ही लेंथ आहे, ही ब्रेडथ आहे, आणि दुसरा एक मी रेक्टँगल काढतो, ठीक, की ज्याची लेंथ आणि ब्रेडथ हे दोघं इक्वल आहेत. सो दिस इज ऑल्सो अ रेक्टँगल whose length and breadth is equal. क्लिअर? तर आपण असं म्हणू शकतो की एखादा रेक्टँगल हा स्क्वेअर असू शकतो, पण एखादा स्क्वेअर मात्र कधीही रेक्टँगल म्हणजे तो रेक्टँगल मध्ये आपण त्याला नाही म्हणत. म्हणजे असं की या ठिकाणी जो आहे मॅट्रिक्स, हा मॅट्रिक्स स्क्वेअर पण असू शकतो किंवा रेक्टँग्युलर पण असू शकतो, पण डिटर्मिनंट मात्र नेहमीच कसा असणार, स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असणार. डिटर्मिनंट नेहमी स्क्वेअर असणार, मॅट्रिक्स मात्र स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर दोघंही असू शकतो. ठीक. सो दिस इज द डेफिनेशन. फॉर एक्झाम्पल, आता जसं आपण डिटर्मिनंट कसा डिनोट केलेला होता, डिटर्मिनंट, ठीक आहे, इज डिनोटेड बाय कॅपिटल डी और डेल्टा, असं आपण डिटर्मिनंट डिनोट करतो. मॅट्रायसेस जे आहेत, मॅट्रायसेस आर डिनोटेड बाय, matrices are denoted by capital letters A, B, C dot 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 up to कुठपर्यंत असणार, Z पर्यंत. सो मॅट्रिक्स कुठलाही लेटरने आपल्याला शो करता येतो, पण लेटर कसं असणार ते कॅपिटल. म्हणजे मॅट्रिक्स जसं डिटर्मिनंटला तुम्ही डी किंवा डेल्टा आपण यूज करायचो, तसं मॅट्रिक्स साठी A, B, C, D, E, F, G up to Z any capital letter can be used to denote a matrix. For example, या ठिकाणी मी मॅट्रिक्स A लिहितो and let it be 2, 3, 4, -1, 0, 5. So this is a matrix. This is not a determinant. This is a matrix. कारण बघा या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेले आहेत मी दोघं साईडला. ठीक. मग जशी डिटर्मिनंट मध्ये आपण ऑर्डर शो करायचो, तशीच ऑर्डर मॅट्रिक्सला सुद्धा असते. आता या मॅट्रिक्स मध्ये बघा, दिस इज फर्स्ट रो, हॉरिझॉन्टल काय असते, रो असते. दिस वन इज सेकंड रो, हा पहिला उभा, हा फर्स्ट कॉलम आहे. दुसरा उभा, हा सेकंड कॉलम आहे. थर्ड वर्टिकल, इट इज कॉलम थर्ड. सो देयरफॉर ए इज ऑफ ऑर्डर. आता ऑर्डर नेहमी कशी देतात, तर रो मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम्स. सो हियर ए इज ऑफ ऑर्डर 2/3. ठीक आहे, ए इज ऑफ ऑर्डर 2/3 या केसमध्ये. मग पुढे मला जर सपोज 3/3 चा एक मॅट्रिक्स काढायचा असेल, ठीक आहे, तर आय एम रायटिंग 3/3 मॅट्रिक्स. त्याला काहीतरी वेगळं नाव देऊया, समजा मी त्याला बी म्हटलं. ठीक. मग आता 3/3 मॅट्रिक्स मध्ये काय असणार, तर मुळात अगोदर स्क्वेअर ब्रॅकेट मी काढणार. ठीक आहे, आणि 3/3 चा अर्थ काय होतो की या ठिकाणी 3 रो असणार आणि 3 कॉलम असणार. बघा, 3 रो, पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम, 3 रो 3 कॉलम या ठिकाणी असणार आहेत. ठीक. ओके, लेट मी चेक तुम्ही सगळे आहेत का. ओके, तर 3 रो आणि 3 कॉलम. आता ही व्यवस्थित इथं लक्ष द्या, डिटर्मिनंट मध्ये फार सोपं आहे. 2/2, 3/3 संपला विषय. हे 2/2 10 आपण शिकलेलो होतो, फक्त नवीन काय आलं 3/3. मॅट्रिक्स मध्ये व्यवस्थित लक्ष द्या. बघा, ही जी आहे 3 रो आणि 3 कॉलम, यांना मी काय म्हणतो, तर ही 9 घरांची एक कॉलनी आहे. ठीक आहे, रो हाऊसेस असतात, रो हाऊसेस तुम्हाला माहिती असतील, एकाच्या बाजूला एक घर. मग एक आपण असं म्हणू शकतो, इथं 3 घर, इथं 3 घर आणि इथं 3 घर. टोटल घर किती झाले, 9. क्लिअर.
मग आता यांना आपण काय करतो, तर या स्पेसिफिक प्रत्येकाचं लोकेशन वेगळं असणार आहे. तर या प्रत्येक लोकेशनला आपण एक नंबर देतो. प्रत्येक लोकेशनला एक नंबर देतो. कसं पद्धतीने मी लिहिणार, हा मॅट्रिक्स मी असं लिहितो, A11 A12 A13. इथं A21 A22 A23. इकडे A31 A32 A33. ती म्हणा सरांनी काय लावलं, हे 11 लिहित आहे आणि बोलता काय आहे 11. 11 12 13 21 22 23 असं का नाही म्हणत आहे, तर मुळात ते तसं नाहीच. इथे लक्षात, ते तसं नाहीये. दिस इज नॉट 11 12 13 बट दिस इज रीड ॲज 11 12 13 21 22 23. आणि असं का आपण त्याला रीड करतो आहे त्याचं मिनिंग लक्षात घ्या. बघा, दिस इज व्हॉट, दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो, दिस इज थर्ड रो. सिमिलरली दिस वन इज फर्स्ट कॉलम वर्टिकल. हा वर्टिकल जो आहे हा सेकंड कॉलम आणि हा वर्टिकल आहे तुमचा थर्ड कॉलम. क्लिअर? फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. क्लिअर? मग आता याच्यामध्ये मला जर एखादं स्पेसिफिक एलिमेंटचं लोकेशन सांगायचं असेल, एखाद्या स्पेसिफिक एलिमेंटचं लोकेशन सांगायचं असेल, तर ते मी कशा पद्धतीने सांगतो, ते मी सांगणार सेकंड रो सेकंड कॉलम. काय म्हणणार मी, सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणून या लोकेशनला जे मी नंबर दिलेले आहेत ते त्या पद्धतीने आहेत. बघा, A11 म्हणजे काय, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा नंबर येणार. हे लोकेशन आहे, हा नाहीये किंवा हा पण नाहीये किंवा हा पण नाहीये, कुठलाच नाही. ज्यावेळेस मी पर्टिक्युलर लोकेशन एखादं द्यायचं म्हणतो, बघा एक जस्ट सिंपल गोष्ट लक्षात घ्या. या 9 घरांच्या कॉलनीमध्ये, तर तुमच्या कॉलनीमध्ये सुद्धा, तुमच्या कॉलनीमध्ये पोस्टमन आला आणि कुणाचं तुम्हाला पत्र द्यायचं असेल, लेटर द्यायचं असेल. क्लिअर? कुणाला तुम्हाला लेटर द्यायचंय, पोस्टमनला तुम्हाला पत्र विचारला की बाबा रे हे घर कुठं आहे, किंवा आजकाल पोस्टमन नाहीये, आजकाल ते अमेझॉनचे डिलिव्हरी बॉय येतात, है ना. अमेझॉनचा डिलिव्हरी बॉय येतो आणि तो विचारतो की बाबा रे हा पत्ता नेमका कुठं आहे. तर तुम्ही काय सांगणार, तिसऱ्या गल्लीमध्ये चौथं घर. काय सांगणार तुम्ही, तिसऱ्या गल्लीमध्ये चौथं घर या पद्धतीने, किंवा तिसऱ्या गल्लीमध्ये दुसरं घर या पद्धतीने सांगणार. इथून पुढची तिसरी गल्ली, त्याच्यातलं दुसरं घर, या पद्धतीने आपण ऍड्रेस देणार. पण समजा तुम्ही त्याला सांगितलेलं तिसऱ्या गल्लीमध्ये दुसरं घर, ठीक, आणि तो जर जाऊन पोहोचला दुसऱ्या गल्लीमध्ये तिसरं घर, तर काय होणार, हे त्याला पाहिजे होतं ते झालं का, नाही, हे काहीतरी दुसराच ऍड्रेस झाला. तिसऱ्या गल्लीमध्ये दुसरं घर वेगळं असणार आणि दुसऱ्या गल्लीमध्ये तिसरं घर वेगळं असणार आहे. सो A32 and A23 बोथ आर डिफरंट लोकेशन्स. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, A32 वेगळा आहे, A23 वेगळा आहे. ही पहिली गल्ली, ही दुसरी गल्ली, हे दुसऱ्या गल्लीमध्ये तिसरं घर झालं, ठीक. आणि A32 म्हणजे तिसऱ्या गल्लीमध्ये पहिली दुसरी तिसरी गल्ली, त्याच्यात दुसरं घर, हा A32 झाला. सो लोकेशन्स व्यवस्थित बघायचे. आणि म्हणून आपण याला नंबर दिले तर 11 12 म्हणतो आपण. त्याचं रिझन हे आहे, 11 म्हणजे काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, 12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, 13 फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग इथं सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. तर हा रो सांगतो, हा कॉलम सांगतो. इन शॉर्ट हे गल्ली सांगतं आणि हे किती नंबरचं घर आहे ते सांगतो आपण. क्लिअर आहे इथपर्यंत? सो इन दिस वे वी कॅन राईट डाऊन अ 3x3 मॅट्रिक्स. Okay, so now let us see types of matrices. Types of matrices. Types of matrices. आता types of matrices लिहिण्याच्या अगोदर मी या ठिकाणी एक पॉइंट लिहून घेतो की ऑर्डर कधी कशी सांगितली जाते. सो नंबर ऑफ रोज इक्वल टू m असेल, नंबर ऑफ कॉलम्स
इक्वल टू n असेल, देन ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज इक्वल टू m बाय n. याला m इंटू n नाही म्हणत. दिस इज व्हॉट m बाय n. ठीक, m बाय n इट मीन्स व्हॉट 2 by 3. जसं आपण या ठिकाणी लिहिलं, दिस इज 2 by 3. दिस इज नॉट 2 into 3, दिस इज 2 by 3. ठीक, त्या पद्धतीने आपण कुठलाही डिटर्मिनंट असेल किंवा मॅट्रिक्स असेल ऑर्डर सांगतो. डिटर्मिनंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, मॅट्रिक्स बघतो आहे. या ठिकाणी बघा 3 रो आहेत म्हणून तर 3 आला, बाय 3 कॉलम आहेत म्हणून दुसरा 3 आला. सो दिस इज 3 by 3 ऑर्डर मॅट्रिक्स. Now let us see types of matrices. So first one is rectangular matrices. Rectangular matrices. आता रेक्टँग्युलर मॅट्रायसिस म्हणजे काय असणार, तर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे इक्वल नसणार. प्युअर रेक्टँगल म्हणू आपण त्याला, प्युअर रेक्टँगल. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल नसणार. म्हणजे या ठिकाणी काय म्हणणार, m इज नॉट इक्वल टू n. या पद्धती जे असतात ते असतात रेक्टँग्युलर मॅट्रायसेस. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स झाला, कारण नंबर ऑफ रोज किती आहेत, नंबर ऑफ रोज 3 आहेत. 1 हॉरिझॉन्टल जे आहेत, परत लक्षात राहतं हॉरिझॉन्टल म्हणजे रो आणि व्हर्टिकल म्हणजे कॉलम. 2 कॉलम आहेत. दिस इज 3 by 2. किंवा अजून एक एक्झाम्पल लिहा, B इज इक्वल टू 1 5 4 3 0 -1 2 7. त्याची ऑर्डर इथे लिहित आता हा मॅट्रिक्सच्या इथं या ठिकाणी आपण ऑर्डर लिहू शकतो. सो आता याची ऑर्डर किती असणार, कोण सांगू शकतं, या बी ची ऑर्डर किती आहे सांगा बरं, सांगा बी ची ऑर्डर किती आहे. करेक्ट, या ठिकाणी नंबर ऑफ रोज किती आहेत, फर्स्ट रो सेकंड रो म्हणजे नंबर ऑफ रोज 2 बाय कॉलम किती आहेत, फर्स्ट कॉलम सेकंड थर्ड फोर्थ कॉलम 4 म्हणून याची ऑर्डर झाली 2 by 4. सो दिस टाइप ऑफ मॅट्रायसेस आर कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर मॅट्रायसेस. आता याच्यामध्ये काही अजून स्पेशल टाइप आहेत, तर मी ते लिहून घेतो. स्पेशल केसेस, special cases. First one is a row matrix. Row matrix or त्याला रो वेक्टर असं सुद्धा म्हणतात. रो मॅट्रिक्स और रो वेक्टर. ठीक, आणि हा कशा पद्धतीने असतो तर तुम्ही आता लिहू शकता बघा, A इज इक्वल टू 1 2 3 4 5. हा मॅट्रिक्स आहे. दिस इज व्हॉट, दिस इज अ मॅट्रिक्स. याची ऑर्डर किती असेल सांगा, सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा जो मी आता लिहिला रो मॅट्रिक्स किंवा रो वेक्टर त्याला म्हणतात, त्याची ऑर्डर किती आहे, यस करेक्ट. हाऊ मच इट इज, बघा या ठिकाणी फक्त एक रो आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स मीन्स व्हॉट, रो मॅट्रिक्सचा अर्थ होतो m इज इक्वल टू 1. म्हणजे नंबर ऑफ रोज किती असणार, 1. कॉलम किती असू शकतात, नंबर ऑफ रोज 1 असणार, कॉलम किती असू शकतात, याची ऑर्डर आहे 1 by 5. सो दिस इज व्हॉट, दिस इज अ रो मॅट्रिक्स. And another special case of rectangular matrices is column matrix or column vector. So आता या केस मध्ये काय असणार तर नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे n ते असणार 1. कॉलम एकच असणार. रो किती असू शकतात, रो कितीही असू शकतात. या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतो, B इज इक्वल टू 0 -5 2. सो दिस इज व्हॉट, दिस इज अ कॉलम मॅट्रिक्स. का, कारण कॉलम एकच आहे, रो 1 2 3. सो ऑर्डर ऑफ दिस इज 3 by 1.
ठीक आहे. बघा नंबर ऑफ रोज म्हणजे m, नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे n. म्हणून मी या ठिकाणी m इज नॉट इक्वल टू n असेल देन इट बिकम्स अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. त्याच्या स्पेशल केस रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो असणार, कॉलम मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच कॉलम असणार. ठीक. आता एक गमतीशीर मॅट्रिक्स बघूया. फर्स्ट टाइप झाला, सेकंड टाइप लिहितो आहे. स्क्रीनशॉट एकदा घेऊन घ्या, नाहीतर राहून जाईल ते. ओके. सो सेकंड टाइप इज झिरो और नल मॅट्रिक्स. सेकंड टाइप इज झिरो और नल मॅट्रिक्स. ठीक है. And generally this is denoted by either Z or O. जनरली Z किंवा O ने शो करतात. तर आपण याला असं लिहू शकतो. आता झिरो और नल मॅट्रिक्स म्हणजे काय, तर ऑल एलिमेंट्स आर झिरो. शॉर्ट मध्ये लिहितोय आपण ऑल एलिमेंट्स आर झिरो. म्हणजे याची ऑर्डरवर काही डिपेंड करतोय का, तर नाही. ऑर्डर याची काहीही असू शकते. लक्षात घ्या. ऑर्डर 3/2 असेल, 2/3 असेल, 5/4 असेल, व्हॉटएव्हर. ऑर्डर काहीही असू शकते, मात्र त्याच्यातले सगळे एलिमेंट्स काय असणार, झिरो असणार. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण असं बघूया, झेड इज इक्वल टू 0 0 0 0. याची ऑर्डर किती झाली, 1/4. ठीक. किंवा तुम्ही त्याला ओ ने पण डिनोट करू शकतो आपण कधी. ओ इज इक्वल टू 0 0 0 0. सो दिस इज व्हॉट 2/2 मॅट्रिक्स. बट दिस इज ऑल्सो अ झिरो और नल मॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स काय असतात, झिरो असतात. राईट. इझी. बघा या ठिकाणी अजून एक तुम्ही लिहू शकता. कुठलाही मॅट्रिक्स घ्या तुम्ही, कुठलाही ऑर्डर असू द्या. तो रो मॅट्रिक्स असेल, कॉलम मॅट्रिक्स असेल, रेक्टँग्युलर असेल, स्क्वेअर असेल, कुठलाही असेल. पण कंडिशन काय आहे, ऑल एलिमेंट्स आर झिरो. सगळे एलिमेंट्स काय असले पाहिजे, झिरो असले पाहिजे. क्लिअर. सो दिस इज अ झिरो और नल मॅट्रिक्स. आणि आता महत्वाचं म्हणजे स्क्वेअर मॅट्रायसेस. स्क्वेअर मॅट्रायसेस मध्ये काय कंडिशन असणार, तर m इज इक्वल टू n. म्हणजेच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजेच 2/2 असेल, 3/3 असेल, 4/4 असेल, देन इट इज कॉल्ड एज ए स्क्वेअर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल लिहून घ्या आपण. दिस इज स्क्वेअर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल ए बघा, ए 2 -1 0 5. So this is a 2/2 ऑर्डर मॅट्रिक्स. मग याला आपण असे म्हणू शकतो फक्त ऑर्डर 2 मॅट्रिक्स. ठीक आहे. ऑर्डर 2 मॅट्रिक्स म्हणजे आता तो काय झाला, 2/2. तसंच डिटर्मिनंट मध्ये सुद्धा फक्त ऑर्डर 2 किंवा ऑर्डर 3 ज्यावेळेस तुम्ही लिहिता, इट मीन्स नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. आणि किती येते, तर इथे या ठिकाणी जो काय नंबर असेल तो 3 असेल तर 3/3, 4 असेल तर 4/4, लाईक दॅट. ठीक. किंवा आपण 3/3 चा एक लिहून घेऊ. बघा, बी इज इक्वल टू so this is a 3/3 matrix. So this type of matrices are called as square matrices. आणि खूप महत्त्वाचं मी सांगितलं बघा, पहिला रेक्टँग्युलर मॅट्रिसेस तो जनरल मॅट्रिक्स झाला, त्याचा शब्द आपला एक जनरल मॅट्रिक्स झाला. दुसरा टाइप आपण पाहिला झिरो और नल मॅट्रिक्स, एक गमतीशीर मॅट्रिक्स पण महत्वाचा की ज्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स काय आहेत, झिरो आहे. ठीक. आणि थर्ड अतिशय इम्पॉर्टंट स्क्वेअर मॅट्रिसेस, ज्याच्यामध्ये m इज इक्वल टू n, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे काय असतात, इक्वल असतात. 2/2 असेल, 3/3 असेल. कारण याचे भरपूर टाइप्स आहेत आणि यात काही फॉर्म्युले पण आहेत. क्लिअर.
चला वन बाय वन आपण बघूया. So these matrices are subdivided. These matrices are subdivided into following categories. त्यांच्या आता अजून काही टाईप पडतात. स्क्वेअर मॅट्रायसेस मधले सब टाईप आपण म्हणूया त्यांना. ठीक है. ओके. सो बघा फर्स्ट डायगोनल मॅट्रायसेस. डायगोनल मॅट्रायसेस. आता डायगोनल मॅट्रायसेसची काय खासियत असते त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सपोज मी या पद्धतीने दाखवतो. कॅपिटल डी डायगोनल मॅट्रिक्स साठी जनरली काय वापरतात? कॅपिटल डी. डायगोनल मॅट्रिक्स मी 3x3 चा लिहितो आहे. या ठिकाणी मी घेतो D1, D2, D3, 0, 0, 0, 0, 0, 0. So this is the diagonal matrix of order 3. काय स्पेशालिटी आहे मॅट्रिक्सची तर तुम्ही बघू शकता की जे नॉन डायगोनल एलिमेंट्स आहेत ते सगळे 0 आहेत. नॉन डायगोनल म्हणजे जे डायगोनल वर नाही ते एलिमेंट्स काय आहेत? 0 आहेत. आणि डायगोनल वर काहीतरी तुमचे एलिमेंट्स असणार. सो ॲज यू कॅन सी या ठिकाणी फक्त डायगोनल वर एलिमेंट आहे. फक्त डायगोनल वर एलिमेंट. प्रायमरी डायगोनल, सेकंडरी बिनकामाचा डायगोनल सांगितलं होतं मी तुम्हाला. सेकंडरी सुद्धा डायगोनल आहे पण तो बिनकामाचा. काही आपल्याला त्याचं काम पडत नाही. सेकंडरी डायगोनल. आपण प्रायमरी डायगोनल वर काम करतो आणि प्रायमरी डायगोनल वर जर काही नंबर्स असतील आणि इतर ठिकाणी सगळीकडे काय असेल? 0 तर त्याला म्हणतात डायगोनल मॅट्रिक्स. हा किती बाय कितीचा झाला? हा झाला 3x3 चा. ऑब्विसली असा 2x2 चा पण असू शकतो. सो दिस इज द डायगोनल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 किंवा ऑर्डर 2x2. ठीक बघू शकता. फक्त डायगोनल वर एलिमेंट्स म्हणजे नंबर्स आहेत आणि बाकी ठिकाणी काय सगळीकडे 0 आहे. नॉन डायगोनल म्हणतो आपण त्यांना. नॉन डायगोनल जे आहेत ते सगळे 0 आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ डायगोनल मॅट्रिक्स and it is denoted by capital letter D. तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता या ठिकाणी नॉन डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर ऑल 0 then it is a diagonal matrix. आता याची परत स्पेशल केस आहे. ठीक आहे. या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये आता स्पेशल केस बघा आणि ती आहे स्केलर मॅट्रायसेस. स्केलर मॅट्रायसेस. स्केलर मॅट्रायसेस. स्केलर मॅट्रायसेस साठी स्केलर म्हणजे काय तर कॉन्स्टंट. ठीक आहे. म्हणून आपण स्केलर मॅट्रायसेस साठी लेटर यूज करतो कॅपिटल के. कॅपिटल के. ठीक. अगोदर मी 2x2 चा लिहितो. 2 0 0 2 ने घेता वेगळा नंबर घेतो 7. सो दिस इज अ 2x2 ऑर्डर स्केलर मॅट्रिक्स. आता स्केलर का म्हणतोय मी याला? ऍक्च्युली हा तर डायगोनल मॅट्रिक्स आहे बघा. कारण डायगोनल मध्ये काय तर डायगोनल वर एलिमेंट असतात आणि हा काय झाला डायगोनल मॅट्रिक्स. एलिमेंट आहे आणि बाकी ठिकाणी 0 आहे. हा डायगोनल मॅट्रिक्स झाला. पण हा डायगोनलचा स्पेशल टाइप आहे की ज्याला आपण म्हणणार स्केलर मॅट्रिक्स. कसा स्पेशल आहे तर याचे जे डायगोनल वरचे एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत? इक्वल आहेत. बघा इथेही 7 इथेही 7. ठीक आहे. म्हणजे डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल अँड नॉन डायगोनल आर 0. डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल, नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. then it is called as a scalar matrix. Clear? 3x3 चा आपण एखादा लिहूया बघा. k is equal to -3 so this is a 3x3 order scalar matrix. हा सुद्धा स्केलर मॅट्रिक्स आहे. कारण ज्या डायगोनल वर जे एलिमेंट्स आहेत ते सगळे कसे आहेत? सेम आहेत, इक्वल आहेत. -3 -3 -3 0.5 0.5 0.5. म्हणजे गरजेचं नाही की या ठिकाणी नंबरच असला पाहिजे.
या ठिकाणी डेसिमल मध्ये असू शकतो, फ्रॅक्शन मध्ये असू शकतो, ठीक आहे, किंवा एक्स 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 व्हेरिएबल असू शकतो. पण हे तिघही कसे असले पाहिजे, इक्वल. देन वी कॅन से दॅट दिस इज अ स्केलर मॅट्रिक्स. कॅरेक्टरिस्टिक्स लिहायची तर तुम्ही लिहू शकता ऑल डायगोनल एलिमेंट्स, ठीक आहे, ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल अँड, फक्त ही एकच कंडिशन नाहीये, दुसरी कंडिशन आहे अँड नॉन डायगोनल एलिमेंट्स, नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. देन दिस इज कॉल्ड एज ए स्केलर मॅट्रिक्स. ठीक, बघा आपण स्क्वेअर मध्ये आहे, स्क्वेअर मधून मी कुठे गेलो, स्क्वेअरचा सब टाईप डायगोनल, डायगोनलचा सब टाईप स्केलर, आणि आता इथून पुढे मी बघणार आहे स्केलरचा सब टाईप, जो की अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे थर्ड युनिट और आइडेंटिटी मैट्रिक्स. ठीक, यूनिट और आइडेंटिटी मैट्रिक्स. सो जनरली दिस इज डिनोटेड बाय कैपिटल यू और कैपिटल आय. ठीक, पण मोस्ट जनरली आपण याला कैपिटल आय यूज करतो. आय म्हणजे काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. कॅपिटल आय आपण कोणासाठी यूज करतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स साठी. बघा मी या ठिकाणी एक मॅट्रिक्स लिहितो, आय 1 0 0 1 हा 2x2 चा आहे, किंवा आय 1 0 0 0 1 0 0 0 1 हा 3x3 चा आहे. काय स्पेशालिटी याची, हा मॅट्रिक्स इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, तर मुळात हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का, तर आहे. का, कारण डायगोनल मॅट्रिक्सची काय कंडिशन असते माहिती आहे तुम्हाला, की डायगोनल वर एलिमेंट्स असतात आणि नॉन डायगोनल झिरो असतात. इथे तेच आहे, डायगोनल वर एलिमेंट आहेत, नॉन डायगोनल झिरो आहे. डायगोनल तर आहे, मग त्याची स्पेशल केस स्केलर आहे का, तर स्केलर सुद्धा आहे. का, स्केलरची काय कंडिशन असते, डायगोनल वरचे सगळे एलिमेंट कसे पाहिजे, इक्वल पाहिजे. ते आहे या ठिकाणी 1 1, इथं पण 1 1 1. म्हणजे हा जो आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणतो, हा डायगोनलचा जो सबटाइप आहे स्केलर, त्या स्केलरचा सुद्धा हा सबटाइप आहे. ठीक, क्लिअर. सो